नमस्कार. नमस्कार. आणि याच बरोबर सामना कोणती जागा आहे? संपला मित्रांनो. ही गुळंचवाडी आणे घाटातला इथं खाली 5000 तलाव आहे आणि हे 5000 तलावाच्या इथं बाजूला हे सगळा हा जुना रस्ता. पहिला हा जुना रस्ता आहे का? हा इथून खाली नॅशनल हायवे तो. आणि हे त्याच्यामधलं हे सरकारी सगळं हे टी-कोड हे सगळं खोदकाम केलेलं सगळं हे चला नाणेफेक करण्यासाठी हे गुळंचवाडी ग्रामपंचायत सरपंच अतुल शेठ भांबेरे यांनी हे सर्व काही केलेलं. करण्यासाठी 2 नंबर विक्री करून सगळं काही लाखो रुपयाचा माल हडप केलेला आहे. जागा कोणाची? ही जागा- ग्रामपंचायत खालची जागा जी आहे ती मालकी? मालकी जागा भांबेरे कंपनीचीच आहे. आमच्याच भावकीतली ती जागा आहे. त्यांनाही त्या ठिकाणी वाटप करून न देता, त्यांना सहमती न घेता हा डोंगर गायरान हद्दीत असून हा गायरान हद्दी त्यांनी कोरण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे 4-5 वर्षापूर्वी हा डोंगर कोरण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जरी या ठिकाणी अधिकारी जाता येता पाहत होते, खुलेआम भर दिवसा हा डोंगर त्यांनी या ठिकाणी उकरलेला आहे, तरी कुठल्याही अधिकाऱ्यांनी, त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी असेल, त्या ठिकाणी सरकारी प्रशासकीय कोण नेते असतील, त्यांनी त्यांच्यावर कुणीही गुन्हा दाखल केला नाही. आत्ताही त्यांचं खुलेआम या ठिकाणी मुरुमाच्या गाड्या, वाळूच्या वाहतूक चालू आहे, तरी त्यांच्यावर कुठल्याही कारवाई होत नाही. ही जागा कुठून लागली? हे गायरान आहे. खाली हा जो रस्त्याच्या- जुना हायवे आहे याच्या कडेपासून पहिलं जे गायरान होतं, त्यांनी आता ते म्हणतात का हे आमचं डोंगरापर्यंत गायरान आमची हद्द आहे. पण हे गायरान नेमकी कुठलं आहे? मग ग्रामपंचायतने याच्यावर आजपर्यंत ऍक्शन का घेतली नाही? त्यावेळेचे जे सरपंच होते किंवा ग्रामसेवक होते किंवा कलेक्टर अंडर जी गायरान आहे, हे कलेक्टर अंडर असताना कलेक्टरनी त्या ठिकाणी ऍक्शन का घेतली नाही, हे आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आज आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही याच्यावर पाऊल उचलली. गावातली काही लोक यांना घाबरून या ठिकाणी बोलत नाही. आणि ग्रामस्थ, नाव काय? मी शशिकांत भांबेरे, शशिकांत दत्तात्रय भांबेरे. तुमची ती भावकीच आहे म्हणजे? हा, भावकी असून सुद्धा ते भावकी कायची, त्यांना भावकी म्हणायची लाज वाटते आम्हाला. अशांना काय भावकी म्हणता? ज्यांना गावाचं, भावाचं, देवाचं पुरत नाही, अशांना भावकी म्हणून उपयोगच नाही. हा, बरं, सर्वसामान्य कुठून आहे सांगा? हे गायरान, हे हे सगळं जुना दिसतंय हायवे मैदान. हो सर, हा, हायवे इकडे इकडं. दाखवू शकता तुम्ही. हा जुना हायवे आहे नॅशनल. इथून इकडे सर्व गायरान आहे. हे सगळं आणि जर त्यांचं म्हणणं आहे, यांनी वर चढून काढलं का? हा हे हे सगळं सगळं वरती जाऊन तुम्ही वरती जाऊ शकतो आपण. उत्खनन करून हे सगळं मुरमुकी विकलेलं आहे. मसनी लावून हायवाच्या द्वारे हे सगळं उत्खनन करून काढलेलं आहे. किती वर्ष झाली? याला 2-3 मला वर्ष वाटतं चालूच होते 4-5 वर्षाचं ज्यावेळेस हा घाट फोडला त्यानंतर त्यांनी ते काम चालूच केलं. आणि ते समजतात का आमची स्वतःची जागा आहे, पण याच्यावर मग सरकारी यंत्रणा कुठं काम करते नेमकी? सरकारी यंत्रणा झोपली का? त्यांचं स्वतःच आहे का? नाही हा, असं ते पंचायतीचं राहणे सगळं नकाशा आहे. पण ते लोकांना सांगतात का आमचं स्वतःच आहे. थांब ना जरा थोडं. हा आहे ना, हे इथून ते दिसतंय ना, हे सगळे झाडे लावलेली, हे सगळं पंचायतीचं रान आहे. आणि हे सगळं पंचायतीचा नकाशा ऑलरेडी आज आपल्याकडे उपलब्ध आहे सध्या. हा 5000 तलाव आहे. हा 5000 5000 तलाव तलाव आहे. 5000 तलावामध्ये जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही तुला. ऑलरेडी गावचा रस्ता पाहिजेच 5000 तलावामध्ये. कुठल्या गोष्टी जायचं, कुठल्या सरकारी 5000 तलावामध्ये रस्ता जाण्यासाठी किती वाटतं ना? सरकारी अवकाश 5000 रस्ता आहे, गाडी तलाव सुद्धा सुद्धा जायला त्यांनी नाही. त्या ठिकाणी उकारलेला काही आहे. माणूस जाणार, नीट चालता येत नाही तिथं, तर गाडी कधी जाणार आहे? इथं काय काय कुठं केलं ना? हे काय इथं लांब आहे, भरपूर लांब उकरलेलं आहे. वरती इकडे पुढे दिसला आत कुठपर्यंत हे केलेले अतिक्रम केलेले. तुम्ही विरोध नाही केला का अजून? हा विरोध करून कोण काय करतंय? विरोध पुढे करून यायलाच यायलाच मागत नाही कुणी. कुणी काय त्याची न्याय द्यायला मागत नाही, तर काय करता विरोध करून? बरोबर. हा हे काय सगळं हे केलेलं आहे, सगळं मुरम उपसा केलेला आहे. हा सगळं अतिक्रम, हे सगळं अतिक्रम केलेलं आहे. सगळं का मुरम उपसून 2 नंबर विक्री केलेली ही सगळी. का कुठं काही शासकीय कामाला नाही किंवा काही असं काही हे गावकीच्या कामाला सुद्धा लावलेलं नाही. जवळ जाऊ ना तिथे. हे काय आता हे सगळं डोंगर होता, पडीक होतं, जनावर चित्रावत चरत होती सगळी काही. आणि हे सगळे केलेलं आहे सगळं. याला कुठल्याही प्रकारे सरकारी रॉयल्टी घेता येत नाही. आणि जर त्यांनी कुठून जर सरकारी रॉयल्टी आणली असेल त्याचाही त्यांनी याचा पुरावा द्यावा का आम्ही ही सरकारी रॉयल्टी आणून हा डोंगर उकारलेला आहे, गायरान उकारलेला आहे, असा त्यांनी त्या ठिकाणी पुरावा द्यावा. आणि सदर आत्ताचे जे आमदार आहेत जुन्नर तालुक्याचे, जन्मभूमीचे जे आमदार आहेत, आपला माणूस शरददादा सोनवणे यांनी यामध्ये थोडंफार लक्ष घालून
कायदेशीररित्या दादांनी या कामामध्ये लक्ष घालून पदाधिकाऱ्यांना सांगून याची व्यवस्थितरित्या दादांनी या दखल घ्यावी आणि याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे. आणि सदर त्यांच्याकडं जे आता गावचं पद आहे याच्यावरही त्यांनी अनेक घोटाळे असतील ते सुद्धा बाहेर निघावी सरळ अशी बाहेर काढावे. त्यांचे जे ग्रामपंचायतचे घोटाळे असतील त्यांना सहकार्य करणारी जी माणसं असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन ते सगळे घोटाळे बाहेर निघावे अशी आमची मागणी आहे. इथली तक्रार का करत नाही मग आपण? इथली तक्रार तक्रार आता आता हे एक सगळं तास गायरानच झाली, आहे एक सर. पाठीमागे 350 एकरचं गायरान आहे आणि त्यालाच वर्ष लागले तर याला किती वर्ष लागायचे आणि असं अधिकारी पैसे घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्यांना सगळं काय- साथ देत नाही. पैसे घेतल्यानंतर अधिकारी थोडेफार मॅनेज होतात, गप बसतात, दंडकशाही करतात. त्यांच्याकडे थोडी सत्तेची पावर असल्यामुळे ते त्या ठिकाणी दंडकशाही करण्याचा प्रयत्न करतात. सरकारी अधिकारी त्यांच्या हाताशी असल्यामुळे ते थोडा दंडकशाही करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा कुणी पुढे यायला मागत नाही, नको यांच्या नादी लागायला. पण आता आम्हाला थोडा त्रास झाला. आम्ही म्हणलं काय होईल ते होईल, पण आता एकदा याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. आणि हे सरपंच आहे, काही पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहे, जो अतुल भाऊसाहेब बांबेरे हा काही पक्षाचा पदाधिकारी सुद्धा आहे. त्यामुळं पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर थोडं म्हणजे गावातले लोक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतात, यांच्या नको नादी लागायला. हे सगळं कोरलेलंच आहे. अजून तिकड गायरान आहे. असंच तर मग तिकडे मी केलेलं अर्ज केलेला म्हणून इकडे बंद झालेलं आहे. ते एक अर्ज पडला ना त्यांच्या विरोधात म्हणून हे काम बंद झाले. हे माताजी अनंत टिकोण यांनी अर्ज केला म्हणून इकडलं आणि मध्ये काम जे बंद कोरलंय झालं. ते सगळं काम बंद केलं आणि वरती त्यांनी कोरायला सुरुवात केली. आता वर आता आणि पठार भागात त्यांनी तिकडून मुरम आणून आता या हायवेला मुरम पुरवतात आणि वाळू सुद्धा त्यांच्या गाड्या चालू आहे. याच्यावर प्रशासनाने ठोस कारवाई करावी.